दशक 6वा, समास 6वा, सृष्टिकथन. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हीची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराज मूर्ती आपुली, मी जे धवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराज या नित तुम्हा, माझे असो वंदन. ऋषिकल्पम रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं, चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत, परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते. श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं त्रिगुणरहितं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आपला 6वा दशक आणि 6वा समास सुरू आहे. त्या ठिकाणी सृष्टिकथनाबद्दल समर्थ वेगवेगळी मतं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगतायत. आणि काल 37 ते 47 ओव्या आपल्या झाल्या. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं कशामध्ये कशाला महत्त्व द्यायला पाहिजे. आता आपण जर विचार केला की हा भक्तिमार्ग आहे, भक्तिमार्ग म्हणतात समर्थ दासबोधाला, की दासबोधातून भक्तिमार्गाने आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे. पण शेवटी आहे ज्ञानच. कारण समजून घेतल्यानंतर जी मनात उत्पन्न होते, अच्छा समजल्यानंतर हे असं आहे का, हे समजल्यानंतर ते ज्ञानच आहे ना एक प्रकारचं. म्हणजे ते ज्ञान जेव्हा मिळतं तेव्हा साधकाला आनंद होतो निश्चितच. म्हणून ज्ञान असलेला साधक, ज्ञानानंतर होणारा भक्त जास्त चांगला वाटतो, कारण त्याला ते समजलेलं असतं सगळं. या ठिकाणी न समजणारे सुद्धा चांगले भक्त म्हणतात, माझा रामराया इतका गोड आहे आणि माझ्या रामरायाची लीला इतकी अगाध आहे, माझ्या कृष्णाची लीला इतकी अगाध आहे. या सगळ्या गोष्टींनी विचार करून सुद्धा त्याला तितकाच आनंद मिळतो. पण व्यक्ती तितक्या प्रकृती असतात ना. प्रत्येक व्यक्ती नुसत्या ह्या अशा वर्णनांनी नाही होत
त्याला नाही समाधान होत, मग प्रत्येकाचा पिंड वेगळा, प्रत्येकाचं पूर्वजन्म वेगळं, प्रत्येकाचा पूर्वपुण्याई पुण्य संचय वेगळा, तो येतो या मार्गाला हे जरी खरं असलं तरीसुद्धा त्याची स्वतःची काही एक विशिष्ट प्रकृती आहे ना. 3 प्रकृतींनी आपण बनलो आहे. त्यामुळे सत्व रजतम त्या 3 प्रकृतींप्रमाणे आपापली बुद्धी तो वापरत असतो. मग एखाद्याला ज्ञानाची गरज वाटते की हे मला समजून घ्यायचं आहे, तो कोणत्याही प्रकारचा गोंधळलेला नाही आहे, पण तो म्हणतो मला समजून घ्यायचं आहे. मग समजून घ्यायचं आहे म्हणून समजावून सांगतात. म्हणजे हा एक अतिशय महत्त्वाचा फरक आहे दासबोधामध्ये, की समजावून सांगतो पण कशासाठी, की तुला त्यामुळे प्रेम निर्माण होईल यासाठी नाही काही मी विशेष आहे म्हणून. जसं भगवंत गीतेमध्ये सांगतात की मी असा, मी तसा, मी तसा, मी तसा, मार्गशीर्ष मी, अर्जुन मी, सगळ्या माझ्या विभूती, दैवासुर संपत्ती, हे सगळे जेव्हा ते भगवंत सांगतात तेव्हा याचा अर्थ ते स्वतःला महत्त्व घेतात असं जर वाटलं तर ते किती चुकीचं आहे. कारण खरंच सर्व गुण संपन्न असलेला व्यक्ती आपल्याबद्दल बोलला तर चुकलं काय? काही नसताना तर आपण बोलतो, ज्याला आपण बुडबुडा म्हणतो अज्ञानाचा, की अज्ञान आहे, काहीही समजत नाही, तरीसुद्धा आपल्याला थोडं काही जे समजतं त्यावरती आपण बोलतो. मला नाही असं वाटत. कुणी जर एखाद्याने सांगितलं की माझं असं मत आहे, तर लागलीच आपण म्हणतो असं मला वाटत नाही. मग आपल्यासारख्यांचा जर हा विचार आहे तर तो सर्व गुण संपन्न आहे. मग सर्व गुण संपन्न जगाचा नायक, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक स्वतः अशोक म्हणून कोण आहे? ऑडिओ बंद करा. तर हा जो आहे त्याला स्वतःबद्दल जर त्यांनी सांगितलं की हे असं असं आहे, तर त्यांनी आपलं कल्याण आहे, त्याला काही फरक पडणार नाही. तो तर शांतपणे क्षीरसागरामध्ये पहुडलेला आहे ना, त्याला तशी काही फरक पडणार नाही. पण हा फरक आपल्याला पडतो. आणि आपल्याला पडतो म्हणजे काय? भगवंताला आनंद होतो की अरे आता तो पुढे अद्वैत तत्त्वज्ञानामध्ये जर आपण दुपारी जेव्हा बोलतोय रात्री, तेव्हा ते म्हणतात तू म्हणजेच मी आहे असं सांगायचा प्रयत्न आहे ना त्यांचा. म्हणजे जे काही बोलतोय ते जर एखाद्याला वाटलं की हे माझ्याबद्दल आहे तर तो किती सुखात जाईल. म्हणजे कोणत्याही प्रकाराने तुला सुख मिळावं, म्हणजे सुख हा आपला मूळ स्वभाव आहे हे सांगण्यासाठी ते समर्थ असो की बाकी सगळेजण आपले प्रयत्न करत असतात. त्यापैकी हे ज्ञान म्हणावं का भक्तीसाठी आपल्या मनाची तयारी म्हणावी. आता या 2 पैकी आपण मनाचा विचार करू शकतो, आहे की नाही? आपण आपल्या मनाचा विचार करायचा, हे कशासाठी सांगतात आणि काहीतरी सांगितल्याशिवाय आपल्याला कळेल कसं? एखाद्याने म्हणे ब्रह्मस्वरूप आहे एखादा संत आणि त्याला सगळं ज्ञान झालं आहे आणि तो मौनात गेला, समाधीमध्ये गेला आणि त्याला सगळं तत्त्व समजलं, भगवंत काय आहे, मी कोण आहे, सगळं समजलं. आणि तो जर हिमालयामध्ये निघून गेला तर समाजाला काय फायदा आहे? म्हणजे ब्रह्मनिष्ठ सद्गुरू पाहिजे म्हणतात, की ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्म जाणतो आणि त्यानंतर त्याची तीव्र इच्छासुद्धा पाहिजे की भक्ताला तेच मिळावं. ह्यासाठी फक्त हा प्रयत्न आहे. म्हणजे दासबोध समजून सांगत असताना भक्ताची भूमिका अशी असायला पाहिजे, ते सांगतात म्हणजे माझ्या कल्याणाकरता आणि सांगणं आवश्यक आहे म्हणून सांगतात. अन्यथा त्यांनी म्हटलं असतं, जसे सद्गुरू सांगतात नामस्मरण कर, लागलो असतो नामस्मरणाला. पण ते म्हणतात दासबोधामध्ये मी समजावून सांगतो आणि त्यानंतर सद्गुरूंनी सांगितलेलं जर नामस्मरण तू केलं तर तुला जे पाहिजे ते इच्छेस प्राप्त होईल आणि मी तुझा आहे आणि तू माझा आहे हे तुला पटेल. मग हे पटण्यासाठी एवढा प्रयत्न चालला आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धासुद्धा समर्थ या ठिकाणी मनातून काढतात. समर्थांसारखा द्रष्टा नाही, कारण त्यांना स्वतः संसार न करतासुद्धा सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आपल्याला पुढे कोणती अडचण येणार आहे हे माहिती आहे, आपण कशामध्ये अडकतो हे सुद्धा समर्थांना माहिती आहे. ते स्वतः अडकलेले नसले तरीसुद्धा. मला तर नेहमी याचीच गंमत वाटते. आपल्याला थोडं माहिती आहे म्हटलं की लागलीच पहिल्या आणि दुसऱ्याच्या वर्गाला शिकवायला आपण तयार नसतो, पण समर्थ अगदी मूर्खाला अज्ञानाला सुद्धा शिकवायला तयार आहे. याचं कारण ते सगळीकडे फिरू शकतात, त्या सगळ्यांना समजावून सांगू शकतात, सगळ्यांना आपलंसं म्हणू शकतात. जरी त्यांनी त्यांचा राग केला, द्वेष केला, तरीही संत त्यांना शिकवतच असतात. एकदा तर ताटीचे अभंग झाले म्हणून, नाहीतर ज्ञानेश्वरांना सुद्धा एकदा असं झालं होतं, नको सांगायला, इतका त्रास झाला, तरीसुद्धा मुक्ताबाईंनी सांगितलंच ना की तुला सांगणं आवश्यक आहे. अरे जीवनाचं कर्तव्यच तुझ्या ते आहे, लोकांचं कल्याण करणं. इतकं निरपेक्ष. आता याला काय म्हणायचं? ह्या पद्धतीने समर्थ आपल्याशी बोलत आहेत. अन्यथा त्यांनी कितीतरी वेळा रामरायांचं दर्शन घेतलं आहे, कितीतरी वेळा कल्याणाला सुद्धा घडवलं आहे, कितीतरी वेळा अज्ञानाला सुद्धा घडवलं आहे.
हे सगळं घडलं तरीसुद्धा ते म्हणतात हा असा आहे ग्रंथ की त्या ग्रंथातून कधी ना कधी कोणाला तरी काय फायदा होऊन जाईल सांगता येत नाही. आणि त्या आपल्याकडे आकृष्ट झाले की देहामध्ये माझ्या काय तुझ्या काय कुणाच्याच देहात अडकायचं नाही आहे. म्हणून मूर्तीचं वैशिष्ट्य सांगताना ते म्हणतात अरे एक सोन्याचा असो, लोखंडाचा असो, मृत्तिकेचा असो की आणखी कशाचा असो, काशाचा असो, कोणताही देव आहे त्याला जर काही झालं तर म्हणतात की तो तुटला, भंग पावला. इकडे नैनम छिंदंती शस्त्र आणि आपल्या आत्म्याला म्हणतात आणि भगवंत फुटला असं म्हणतात. मग असं कसं चालेल? हा पहिला भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, आमची अडचण जर दूर करता आली नाही भगवंताला तर आपण त्याच्या सत्व नाही म्हणतो. म्हणजे आपल्या अडचणीसाठी काम करणारा तो काय आपला सेवादारी आहे का? की आपण काम सांगावं आणि त्यांनी करावं इतक्या खालच्या पातळीवर भगवंताला आणून ठेवतो आपण. हे सुद्धा समर्थांना त्या ठिकाणी सांगायचं आहे. अरे सत्व नाही म्हणताना पटकन डोळ्यात पाणी आलं असेल समर्थांच्या. ज्या कोणी म्हटलं की आमचं काम होत नाही, हा नुसता दगडासारखा पडला इथे, रामाची मूर्ती असेल आणि दगडासारखा पडला आहे असं जर म्हटलं तर समर्थांनी म्हटलं हे सत्व गेलेला देव याला म्हणतात. प्रत्यक्षात तुला समजत नाही आहे काय करायला पाहिजे. मग अशा प्रकारची जी त्यांची भूमिका आहे ती भूमिका समरसून जर आपण ऐकली तर कोणत्याही क्षणी समर्थांची भूमिका आपल्याला कळते आणि समर्थांवर प्रेम. मग आपण म्हणतो तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, तुझा दासबोध आहे तूच समजावून सांग. असं म्हटलं की वेगवेगळ्या पद्धतीने समर्थ आपल्याला समजावून सांगतात हे निश्चित आहे. त्या ओवीवर हात ठेवायचा आणि विचारायचं तर तो प्रश्नाचा अर्थ आणि उत्तर ते देतातच. कुठून ना कुठून आपल्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. म्हणून ते म्हणतात या मूर्तींमध्ये अडकून राहू नका. मूर्ती हे सगुणाची उपासना करत 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 तुम्ही निर्गुणापर्यंत जायचं आहे. खऱ्या तत्वाला ओळखायचं आहे. हा आपल्या खऱ्या तत्वाला आधी ओळखा जो दिसत नाही. आपला आत्मा दिसत नाही, परमात्मा दिसत नाही, पण आंतरिक मिलन त्यांचं झालं पाहिजे. इथपर्यंत जर जायचं असेल तर या सगळ्या विश्वामध्ये दिसणाऱ्या गोष्टी नश्वर आहेत. त्या नश्वरतेकडे जर तुम्ही नश्वर गोष्टी मागाल तर मग कसं चालेल? असं म्हणत असताना त्यांनी 48व्या ओवीमध्ये म्हटलं आहे की साधू संत महानुभाव त्यांचा ऐसाची अनुभव पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या. 47वी ओवी म्हणतात आहे की सृष्टी मिथ्या आहे. म्हणजे आपली बुद्धी, आपलं मन, पण आपल्या मनाला आपण बदलू शकतो म्हणून मनाला थोडं बाजूला घेऊ, बुद्धी चित्तालाही बाजूला घेऊ. फक्त मनामधली बुद्धी जी आहे ना त्या बुद्धीला सांगायचं त्या बुद्धीमध्ये जे जे वाटतंय ना ते काहीच खरं नाही आहे. जे वाटतं ते काहीच खरं नाही असं सांगायचं तिला. कर्तव्य सोडायचं आहे का? अजिबातच नाही. कर्तव्य सगळं करत राहायचं आहे. पण आत्म्याला असं समजावून म्हणजे आपल्या मनाला असं समजावून सांगायचं की जे काही घडतंय ना त्याच्याशी माझा काही संबंध नाही. मला माझ्या परमेश्वराचा विचार करायचा आहे आणि माझा परमेश्वर कोणत्या रूपामध्ये येऊन मला सांगेल, समजावून सांगेल, सांगता येते. आत्मिक तळमळ शांत होणार आहे. मग ते म्हणतात आहे की साधुसंत महानुभाव जे असतात ना ते अशा या गोष्टीमध्ये स्थिर असतात. त्यांना माहिती आहे हे सगळं वरवरचं आहे. आपल्याला खोल काहीतरी एक तर खोल किंवा अतिवर चिदाकाशामध्ये त्या ठिकाणी जे तत्व आहे त्या तत्वापर्यंत जायचं आहे आणि ही सगळी जी सृष्टी आहे ती मिथ्या आहे. पण सृष्टी मिथ्या असताना, हा देह मिथ्या असताना सुद्धा आपल्याला समजतं आहे ना की काहीतरी आहे. मग हे आहे अस्तित्व, असताचे अस्तित्व जे आहे ना ते खरं आहे पक्की. ते त्याच्यावरती लक्ष ठेवा. जे माझं अस्तित्व आहे, त्या दिवशी आपण सांगितलं तर हा पेन आहे. पेनला रंग रूप आहे. या पेनला रंग आणि रूप आहे, नाव पण आहे. याचं नाव पण बदलू शकतं. कोणी त्याला फाउंटन पेन म्हणेल, कोणी त्याला बॉल पेन म्हणेल कारण बदलू शकतं. त्याचं रूपही बदलू शकतं. तो बॉल पेन असेल कधी निफेचा पेन होईल, रूपही बदलू शकतं, सगळं बदलू शकतं. पण आहे ही गोष्ट बदलू शकते का? अगदी फेकूनही दिलं ते तर संपत नाही, हा नंतरचा भाग आहे. पण ही गोष्ट आहे ना, ही समोर दिसते आहे ना, अस्तित्व आहे ना त्याचं. म्हणजे नाम रूप सगळं सोडून द्यायचं त्याचं. पण ती आहे हे असणं म्हणजे आत्म्याचं असणं आहे. जर तो आत्मा निघून गेला तो तसा तर जिवंतच राहणार आहे, होता आहे आणि राहणार आहे. पण या देहाला जर सोडलं तर मी आहे का? मग आहेसाठी काय अस्तित्व राहिलं नाही. कारण तो होता म्हणून हा देह होता. देह जर गेला, तो गेला, देह संपला. मग या सगळ्या गोष्टींचा वाईट अर्थाने नाही, उलट लखकांती उजळते. ह्या गोष्टी कळल्यानंतर लखकांती उजळते. त्रास घेण्याचं काम नाही, कोणत्याही प्रकारचा त्रास करून घेण्याचं काम नाही. ही गोष्ट कळली की आनंद होतो आत्म्याला. आत्मा म्हणतो मी कोण आहे हे माझ्या शरीराने, बुद्धीने, मनाने ओळखलं
आणि त्यामुळे त्याला आनंद होतो आणि त्या आनंदातून ब्रह्मानंदाचा झरा जो म्हणतात त्या आनंदातून काही बिघडत नाही. देहाचं हळूहळू होत राहिलं तरी मानसिक स्थिती बिघडत नाही. इथपर्यंत जाण्यासाठी या खरंच मृत्तिका आणि लोखंड आणि सोनं काही महत्त्वाचं आहे का? मग ते आसनं तसं आपलं सृष्टी मिथ्या आहे असं या दृष्टीने म्हणतात. पटकन म्हटलं असतं सृष्टी मिथ्या आहे, कोणालाच पटलं नसतं. पण त्या सृष्टीमध्ये अडकणं मिथ्या आहे, त्या सृष्टीमध्ये खरं वाटणं मिथ्या आहे. म्हणून ते संत आणि महानुभाव जे आहेत ना, ते अतिशय आनंदात असतात, समाधानात असतात. त्यांना कशाचाच फरक पडत नाही. ते म्हणतात मी होतो आहे आणि राहणार आहे. आपणही म्हणायचं मी होतो आहे आणि राहणार आहे. काही काळापुरतं हे जे शरीर आहे त्या शरीराला जे कर्तव्य करायचं आहे ते करायचं आहे. प्रारब्धाप्रमाणे देह मिळाला आहे, इतका सुंदर देह मिळाला आणि त्यातले त्यात मनुष्याचा देह. आमचे महाराज तर नरदेहाचं कौतुक करताना म्हणायचे, कौतुक करायला कमी आहेत शब्द माझ्या नरदेहाचं. हा जो देह आहे इतर प्राण्यांकडे बघितल्यानंतर माझ्या नरदेहाचं त्यातल्या त्यात मला माझे सद्गुरू मिळाले, त्यातल्या त्यात मला माझं नाम मिळालं, त्यातल्या त्यात मला माझं कारण कळलं जीवनाचं, हे सगळ्यात भाग्याच्या गोष्टी आहेत. बाकी सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत. म्हणून सृष्टी मिथ्या आहे. सृष्टीमधलं घरही टिकत नाही, सृष्टीमधली प्रसिद्धी टिकत नाही, काही टिकत नाही. हे कळल्या म्हणून ते साधू संत महानुभाव अतिशय आनंदात असतात सतत. आणि आपल्याला त्यांच्यासारखं व्हायचा ते प्रयत्न करतात. तेव्हा सांगतात मी जे सोडलं ते तुम्ही सोडा, मी जे धरलं ते तुम्ही धरा. एवढं केलं तर तुम्हाला माझ्यासारखाच आनंद मिळतो. उलट हा आनंदात फरकच नाही आहे. ह्या आनंदामध्ये फरकच नाही. त्यांना जो मिळाला तोच मला, म्हणजे आजोबांना मिळाला होता तो आनंद मला या क्षणी मिळू शकतो, याची खात्री आहे. हे सद्गुरू देतात आहे. ते कसे आनंदात होते, आत्ता वाटतं ते कसे आनंदात होते. अच्छा ह्यामुळे आनंदात होते हे कळलं होतं त्यांना. त्यांनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केला, आपण ऐकलं नाही. पण आता का कळेना, त्यांचा आशीर्वाद आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी त्या महानुभावांचं आपण जे म्हटलं की महावाक्य आवडणंसुद्धा भाग्य लागतं. नाही तर महावाक्य ग्रंथ संत सज्जन आणि सत्संग आवडतच नाही. आवडायला लागलं म्हणजेच आपल्याला समजायचं की त्यांची कृपा झाली. मग आता म्हणतात सृष्टीची पूर्वी सृष्टी चालता, ते आता समजावून सांगतात. आज आपण समाज संपवूया. सृष्टीपूर्वी सृष्टी चालता, सृष्टीपूर्वी सृष्टी चालता, सृष्टी अवघी संवारता. सृष्टी चालतच असते. किती हजार वर्ष झाले चालू आहे. कितीतरी आता विज्ञानाने सिद्ध केलं आहे. आणि आपल्याजवळ गणित आहे, त्या गणिताने सांगू शकतो इतके दिवस त्रेता, इतके दिवस इतकं युग, इतके आता कलियुग किती दिवस राहणार आहे. म्हणजे चालू आहे ना सृष्टी. सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे आणि सृष्टीचं कालचक्र सुरू आहे. मग ते चालू आहे आणि नंतर कधीतरी संपणार आहे. सृष्टी आहे. आपल्याला फक्त वाटतं की आपलाच जन्म महत्त्वाचा, असं नाही. सृष्टीमध्ये जे अगदी सगळं चालू आहे, आपण असो किंवा नसो, हे सगळं सृष्टीचं तत्त्व अनादिकालापासून चालू आहे. मग हे चालू असताना शाश्वत देवतत्वता, मग हे जर चालू आहे, बदलत आहे, तर मग महत्त्वाचं तत्त्व कोणतं बदललं नाही, तर तो देव नाही बदलला. आदी अंती. चतुश्लोकी भागवत, चतुश्लोकी भागवतामध्ये जसं सांगतात आदी आणि अंती. मग आपण त्या सगुणाची पूजा जेव्हा करतो, जेव्हा मागच्या याच्यावर आपण भर दिला, तो जो छोटाशी मूर्ती कशाची असो, त्या मूर्तीला आपण दगड म्हणून पूजन करतो त्याचं. मग दगड म्हणून पूजन करता करता त्या दगडामध्ये देवत्व येतं. कसं? कारण तो देव म्हणजे निराकार देवाचं स्वरूप आहे. जसं आत्म्याचं स्वरूप मी आहे, माझा देह आहे, माझ्या आतमध्ये जो आत्मा आहे त्याचं स्वरूप असं आहे. अशा प्रकारची ही व्यक्ती आहे. ह्या आत्म्याला स्वरूप मिळालं आहे. म्हणजे आजकाल तर अवतार म्हणतात ना, ते नवीन काळामध्ये ते सुद्धा मला पटायला लागलं आहे. कारण अवतारच आहे एक प्रकारचा. रामांचा होता, कृष्णांचा होता, तसा आपलाही आता अवतार आहे. आपण जर पत्रिका बघितली त्या पत्रिकेमध्ये सगळं लिहिलं आहे. लहानपणापासून मरेपर्यंत खरे ज्योतिषी असतील तर मरण केव्हा होणार हे सुद्धा सांगतात. म्हणजे माझाही अवतार आधीपासून जसा वसिष्ठांनी, जसं वाल्मिकींनी रामायण लिहून ठेवलं, तसं माझंसुद्धा रामायण तयार आहे. माझंसुद्धा कर्तव्य जे मला करायचं आहे, करावं लागणार आहे. मग माझे हात बांधलेले आहेत, ते म्हणजे तेच करावं लागणार आहे. मग ते सगळं जर करू शकतो, हे जर ठरलेलं आहे, तर त्याला चालवणारा कोण आहे, तो फक्त शाश्वत आहे. त्यांनी आपल्याला एवढ्या काळापुरतं दिलं आहे, हा असा स्पष्ट संकेत समर्थ या ठिकाणी देत आहेत. याहून काय स्पष्ट बोलायला पाहिजे आता? आणि त्यासाठी तत्वाचा जर विचार केला, तत्त्वज्ञानातून जर विचार केला, तर मी कोण आहे याची उत्तर आपण या 1 तासाच्या निरूपणामध्ये घेतलेली आहे. या ऐसा सर्वांचा निश्चय, असा सगळ्यांचा निश्चय झाला पाहिजे. निश्चय आणि बुद्धीचा. आपल्या मनाला जे आवडतं ते आपण करतो आणि ते केल्यामुळे चित्तात ते येतं. चित्तामध्ये केलं की हृदयात तेच येतं आणि सतत चिंतन त्याचंच घडतं. पण ते चिंतन आता बाजूला करून
काहीतरी नवीन ज्ञान जर आपल्यामध्ये आलं असेल तर त्याचा असा निश्चयात्मका बुद्धी, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, सतत 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 हाच विचार आनंदाचा. फक्त मी आनंदी आहे, मी कृतज्ञ आहे, मी नम्र आहे. म्हणजे माझे सगळे चांगले गुण जे कृष्णांनी सांगितले ना, ते सगळे गुण थोड्या थोड्या प्रमाणामध्ये प्रत्येकामध्ये आहे. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. तर रजोगुण आणि रजोगुण तरी चालेल, कर्तव्य करायला रजोगुण लागतो, तमोगुण तर नाहीच आहे आपल्यामध्ये. मग तमोगुण कमी, रजोगुणाचा थोडा जेवढा पाहिजे तेवढा वापर, ज्या ठिकाणी बुद्धी अडकलेली नाही. पण सत्वगुण बाकी वाढवायचा, कोणालाही मदत करणे, चांगलं चांगलं करत गेलं, हृदय इतकं आनंदी होतं. हा अनुभव तर साधाच आहे, आपल्याला सगळ्यांना येतो की एखाद्याला जर कोणाला खाऊ घातलं, त्यांनी म्हणो किंवा न म्हणो, कृतज्ञता त्यांनी दाखवली नाही तरी चालतं आहे, आम्हाला तर आनंद होतो. एखाद्याला जर काही दिलं आपण तर मग त्याने जो आनंद होतो की नाही, त्या आनंदाला निश्चय करायचा, हा आणि हाच आनंद मला मिळवायचा आहे, हा आणि हाच आनंद मला मिळवायचा आहे. मग असं म्हटल्यानंतर त्या बुद्धीचा निश्चय झाल्यावर मन ऐकत नाही. आता बुद्धी काही सांगितलं तरी मन ऐकत नाही. मन म्हणतं मला आता जे हृदयाने सांगितलं तेच ऐकायचं आहे, कारण त्याला चटक लागली आता मनाला चांगल्या गोष्टींची. आमचे सद्गुरू तर म्हणायचे, एकदा का मी हात धरला तर मी सोडत नाही, तुम्हाला माझ्या हाताची चटक लागेल, असं वाटेल की मला सद्गुरूंचे हात पकडून ठेवावे. मग एकदा का मनाला समजलं सद्गुरू फार गोड आहेत आणि सद्गुरू माझे आहेत, सद्गुरू माझ्यासाठी काही करू शकतात आणि करतात. कोणी काही करो नाही तर न करो, सद्गुरूंजवळ मी सगळं बोलू शकते, हे जेव्हा वाटलं ना, तर मग तो बुद्धीचा निश्चय जे एकदा बुद्धीचा आणि मनाचा पटलं पाहिजे. तेवढं एकदा का पटलं, हा भक्तिमार्ग असल्यामुळे ज्ञानमार्गात कसं पटवायचं हे सुद्धा 10 वाजता सांगणारच आहे. आता ते कसं पटवायचं ते प्रोसिजर वेगळी आहे. पण जर पटलं प्रेमातून, एखादी प्रेमा बोलतोय असं आपण बोलता बोलता जर एखाद्याला पटून गेलं तर बुद्धी निश्चय करते आणि कोणाचं ऐकत नाही. मग ती आमच्या इथे म्हणायच्या अगदी साध्या भाषेमध्ये, कोणाच्या बापाचं ऐकत नाही ती. एकदा का तिने ठरवलं ना की चांगलं काम करायचं, ती कितीही म्हणा तिला, ती चांगलंच काम करणार, कारण तिला आनंद मिळतो आहे त्याच्यातून. हा आनंद काय लोकांसाठी थोडी आहे तिचा. असं म्हटल्यानंतर जो आनंद आहे त्याच्यावरती निश्चयात्मका बुद्धी स्थिर झाली. बुद्धी स्थिर होणं सोपं नाही आहे, बुद्धीला स्थिर करणं सोपं नाही आहे, कारण बुद्धी महान कजाग आहे. ती पंचमहाभूतांची बनलेली आहे, तिला स्वतःचा खूप अहंकार आहे, खूप अभिमान आहे. तिला बाजूला करून जर एखाद्या साधकांनी निश्चय केला, येदर्थी नाही संशय, कोणत्याही प्रकारचा संशय नाही, निशंक हो निर्भय हो मनारे. मनाला म्हटलंय निशंक हो निर्भय हो, तुला भीतीचं कारण नाही, तुला शंका घेण्याचं कारण नाही. ब्रह्मानंदम परमसुखरम हा तुला देणार आहे म्हणजे मी तयारच आहे, माझ्या हातामध्ये घेऊनच बसलाय, फक्त तू माझ्याजवळ ये. वितरे गाणी अन्नयो कल्पना रूप, बाकी कोणताही विचार हा कल्पना आहे. सत्य फक्त भगवंत आहे, सत्य फक्त भगवंत आहे, बाकी सगळ्या कल्पना आहे. आपलं लेकरू, आपला मुलगा जरी असेल तरी भगवंताचंच लेकरू आहे, भगवंतानी दिलंय. फक्त एवढं विसरलं नाही तर त्या मुलावरही प्रेम करणं चूक नाही, संसारावर प्रेम करणं चूक नाही, लोकांवर प्रेम करणं चूक नाही, कारण ती सगळी भगवंताची लेकरं आहेत. असं जर सत्वगुण जागृत झाला तर कुणावर प्रेम करण्याला बंदी नाही आहे, प्रेम करण्याला बंदी ठेवलीच नाही आहे त्यांनी. ज्या ज्या ठिकाणी एका बाईनी म्हटलं होतं गोंदवलेकर महाराजांना की मला म्हणे आता संन्यास घ्यायचा आहे किंवा मला कंटाळा आला संसाराचा आणि मला तुम्हाला बघायचा आहे आणि ह्या संसारामध्ये काही तुम्ही दिसाल असं मला वाटत नाही, त्यामुळे मला एकांतात जायचं आहे. त्यांनी इतकं समजावून सांगितलं तिला, प्रत्यक्ष देहरूपात असल्यामुळे त्यांनी तिला समजावून सांगितलं, बाई गं, हे जे तू सोडून जाण्याचा प्रश्न करते ना ते पाप आहे, कारण पूर्वजन्मात जे केलं ते या जन्मात तुला भोगावं लागणार आहे. माझा जन्म संन्यासाचा किंवा संत वृत्तीचा आहे म्हणून मला हे करता येतं आणि तुला जो गृहस्थाश्रम मिळाला आहे ते तुला करावं लागेल, तुझ्या हातात ते नाही. आणि समजा तू गेली ना तर तुझं मन इथेच अडकणार आहे, हे तुला निश्चित सांगतो, कारण पुष्कळ गोष्टी आपण सोबत घेऊन जातो, म्हणून तर मेल्यानंतर पुन्हा जन्म घेतो ना. रात्री उठल्यावर आपल्याला रात्रीचं का आठवतं सकाळी, कारण रात्रीचे सगळे मनामध्ये गोंधळ आहेतच ना. तसं होणार आहे. तू जंगलात जरी गेली तर तिथे संसार थाटशील, भले एकटीचा थाटशील पण थाटशीलच. त्यापेक्षा तुझा हा जो नातू आहे तो बाळकृष्ण समज, तुझी सून आहे ती लक्ष्मी समज, तुझा मुलगा तर बाबा नारायणच आहे समज, आणि त्याची सगळ्यांची मनापासून सेवा नको करू, आपलं समजून राहा. असं म्हटल्याबरोबर तुला या ठिकाणी सुद्धा भगवंताची प्राप्ती होईल. म्हणजे आपण परिस्थिती बदलण्याचं कारण नाही असं सद्गुरू म्हणतात. मग ही बाकी सगळी कल्पने, मी तिथे जाईन, तिथे आनंद घेईन आणि तिथे मला आनंद मिळेल, असा आनंद दूर मिळतच नाही.
दूर कुठे आनंदच नाही, आनंद स्वतःमध्येच आहे. तो तिथेच शोधला पाहिजे जिथे भगवंतांनी आपल्याला दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत राहण्याचा आनंद आपल्या जवळच आहे हे सांगितलं आहे. आमच्या एक अगदी इतक्या अतिशय शिकलेला लेक्चरर म्हणून रिटायर झालेल्या सिनियर कॉलेजच्या लेक्चरर असंच केलं त्यांनी. आणि त्यांनी सांगितलं की मला संसार नाही करायचा आणि मला एका बाबाजींच्या आश्रमात राहायचं आहे. त्या ठिकाणी मी लेखन करीन, वाचन करीन, चिंतन करीन, माझी पुस्तकं ते गुरुजी छापून देणार आहे, त्यासाठी मी जाते म्हणाली. आणि गेल्याबरोबर आणि मुलांना रूडली सांगितलं सगळ्यांना की मला आता कंटाळा आला आहे, मी भरपूर काही केलं आहे आणि आता मला इथे राहायचं नाही. आणि अगदी अक्षरशः स्वतःचं सगळं बॅग वगैरे घेऊन निघून गेला. निघून गेल्यानंतर 6 महिन्यामध्ये त्यांना त्या गोष्टीचा कंटाळा आला माहिती आहे. 6 महिन्याच्या आत म्हणजे इकडे सगळा निराशा पदरी पडली, सगळ्या मुलांना नाराज केलं आणि गेल्या. आणि त्या ठिकाणी त्यांच्या मनासारखं झालं नाही. वेळ मिळत होता भरपूर, पण काहीतरी अशा घटना घडल्या की त्यापेक्षा प्रेमाने आपण आपल्या मुलाजवळ राहावं असं वाटलं आणि वापस आल्या. मुलगा अतिशय सुपुत्र असल्यामुळे पुन्हा त्यांना व्यवस्थित जागा, घरात स्थान दिलं. होतच असतं, वाटलं तुला निर्णय घ्यावा वाटला, पण हा आपल्यासाठी पण धडा आहे ना की असं सोडून जाऊन जमत नाही. ज्या ठिकाणी तुम्ही राहता त्या ठिकाणी तुम्ही आनंद, बाकी सगळी कल्पना आहे ना की तिथे आनंद आहे, त्यांच्याकडे आनंद आहे आणि जंगलात आनंद आहे, कैलास पर्वतावर आनंद आहे. त्यापेक्षा तो छोटासा जो देव आहे आपल्याजवळ, त्या देवाला जरी आपण निर्गुणामध्ये नेण्याचा प्रयत्न केला तर ती देवाची प्रतिमा आपल्याला आत्मानंद देऊ शकते. इतकं स्पष्ट समर्थ या ठिकाणी सांगतायत. एकी कल्पनेची सृष्टी, दुसरी शाब्दिक सृष्टी, दुसरी शब्दांची सृष्टी आहे, नंतर तिसरी प्रत्यक्ष सृष्टी आहे. प्रत्यक्ष सृष्टी जाणती सर्व. या सगळ्या ज्या सृष्टी, बोलण्याचं सृष्टी आहे, शाब्दिक सृष्टी आहे जिथे आपण शब्दांनी देवाणघेवाण करतो. प्रत्यक्ष सृष्टी दिसते ना आपल्याला डोळ्यांनी, म्हणून जगन मिथ्या म्हणत असताना अरे दिसतोय ना, मग दिसत असल्या मी नाही असं म्हटलं तर कुणालाच चालेल. मी आहे ना प्रत्यक्ष, मी नाही कसा? आणि जर मी नाही म्हणतोय, नाही जरी म्हणत असली तरी मी आहे ना. माझं अस्तित्व नाही असं जरी म्हटलं घरामध्ये तरी मी आहे, हे नाकारताच येत नाही कोणाला. आणि तो त्याच्यातून निघून गेल्यावर मी आहे किती म्हणतं तरी भूत बनून आला तर कोण घरात घेणार आहे? त्यामुळे त्याचं अस्तित्व तो सिद्ध करतो, आपण नाही. मग ही जी सृष्टी आहे, एकी कल्पनेची सृष्टी, ती कल्पनेची एक सृष्टी आहे की मला चांगलं मिळेल, त्या ठिकाणी मला आनंद आहे. आणि त्यांचं किती चांगलं, ते फार उत्तम आहेत, त्यांच्यासारखं जीवन असतं. पण समर्थांनी राजबोधात सांगितलं आहे ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे? मग हातचं सोडून पळत्याच्या मागे लागण्यात काय अर्थ आहे? प्रत्येकाचं एक चांगली गोष्ट असते, त्या चांगल्या गोष्टीला एक्सपांड करायची बुद्धी आपल्याजवळ आहे, तेवढीच दिली आहे. कुणामध्येही सुख नाही, कुणामध्येही सुख नाही. दुरून सगळ्यांवर प्रेम करून आपण आपलं कर्तव्य करत राहायचं. म्हणजे त्या 3 सृष्टीपैकी खरी सृष्टी असताचे अस्तित्व. संपला मुद्दा. मी आहे एवढंच अस्तित्व खरं आहे. आणि या एका बुद्धीवर जर स्थिर झालो ना आपण, तर आनंदाला पारावार राहत नाही, दुसरीकडे कुठे मिळत नाही. हातचं सोडून पळत्याची आपण म्हण ऐकलेली आहे. 4थी चित्रलेपसृष्टी, 5वी स्वप्नसृष्टी, 6वी गंधर्वसृष्टी आणि ज्वरसृष्टी 7वी, या 7 प्रकारच्या सृष्टी आहेत. म्हणजे मन, चित्त, बुद्धी, अहंकार या गोष्टींचा विचार केला तर त्याप्रमाणे व्यक्ती विचार करतो, तशी सृष्टी निर्माण करतो. मानसोपचार तज्ज्ञाकडे जावं लागतं, औषध घ्यावं लागतं, वेगवेगळ्या प्रकारचे मनात विचार येतात, स्वप्न पडतात, बुद्धी स्थिर होत नाही. या गोष्टीचा त्रास होतो. सोनं घरातलं चोरीला गेल्याबरोबर व्यक्तीला हार्ट अटॅक येतो. घरातले एखाद्याचं मरण झाल्यावर हार्ट अटॅक येणं किंवा वाईट वाटणं अगदी साहजिक आहे, कारण आपला जीव त्यात गुंतलेला आहे. पण वस्तूंमध्ये, वस्तू हरवली, कशामध्ये निराशा येते. काही छोट्या गोष्टींनी लाखो रुपये जरी गेले तरी पुन्हा उभारू शकतात. एवढं असून सुद्धा हार्ट अटॅकनी मरतात. म्हणजे माझ्यापेक्षा ते पैसे महत्त्वाचे वाटतात, माझ्यापेक्षा ते सोनं महत्त्वाचं वाटतं. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला, हे 6-7 प्रकारच्या सृष्टी मनानेच निर्माण कर. आणि जे सत्य आहे ते तर आपल्याला दिसतच नाही, जे सत्य आहे ते आपल्याला दिसत नसतं ना. त्यामुळे ह्या प्रकारच्या सृष्टी निर्माण करत नको त्या विचारात जर गुंतलो तर काय होईल? नंतर 8वी दृष्टीबंधनं, ऐशा अष्टसृष्टी जाणं. 8वी अष्टबंधनं, दृष्टीबंधनं, ऐशा अष्टसृष्टी जाणं. यामध्ये श्रेष्ठ कोण? सत्यमानवी. आता सत्यमानवी यातली श्रेष्ठ कोणती आहे? मी तर अगदी मोठे अकलचे जर विचार केला, मोठे अकलचे जर ते महाराज सांगायचे की मोठ्या बुद्धीने जरी विचार केला तर मला असं वाटतं आता की मी आहे हे सगळ्यात मोठं सत्य आहे.
याच्यापेक्षा मोठं सत्य जाणून घेण्याची काही गरजच नाही. कोणत्या क्षणी निघून जाईन सांगता येत नाही. आधी होतं ते मला माहितीच नव्हतं. मी आहे हे माहितीच नव्हतं. प्रत्यक्षामध्ये काम कार्य सुरू होतं. प्रत्यक्षात कशात आनंद आहे, काय कल्याण आहे, काहीच माहीत नव्हतं. म्हणजे होते माझी जाणीवच नव्हती. म्हणून पहिलेपासून आपण म्हणतोय की असताचे अस्तित्व. आई आपल्या घरात काम करते, पण आईला आपण महत्त्व देत नाही. गृहीत धरतो आई आहे. आई गेली की लक्षात येतं, अरे आपली आई आपल्याला किती मदत करत होती. म्हणजे जाणीवच जोपर्यंत होत नाही त्या त्या गोष्टीची गरज नाही. एखादी गोष्ट आपल्याला, एक माझा भाऊ होता, मी MSc झालेली आहे. एक माझा भाऊ होता, तो MA करत होता इंग्लिश लिटरेचरमध्ये. आणि तो आमच्या शेजारी राहायला आला, भाड्याने राहत होता. आणि फक्त काही जेवायला वगैरे आमच्याकडे यायचा आणि म्हणायचा, माझा आज असा अभ्यास झाला आहे, तू ऐक. मला नाही आवडत म्हटलं इंग्लिश वगैरे, म्हणजे मला नाही ऐकायचं म्हटलं तू सांगतो ते मोठे मोठे लेखकांचे कविता आणि ड्रामा. तो म्हणे, अगं माझा अभ्यास होतो, तुझं इंग्लिश चांगलं आहे, तू ऐक. म्हटलं मला नाही करायचं, मला ऐकायचंच नाही. तो सांगायचं तरी झोप घ्यायची. म्हणजे तुला सांगायचं तर सांग, मी झोप घेते. आणि नंतर 2-3 म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर मी MA इंग्लिश केलं. आता हा योगायोग माहिती होता का मला की मी इंग्लिश, रात्रंदिवस आठवण यायची त्याची, की तो मला बिचारा इतका समजावून सांगत होता आणि मी ऐकलं नाही. त्याच्या सगळ्या स्पष्ट कल्पना त्यांनी 60% मिळवले होते त्यावेळी इंग्लिशमध्ये नुसत्या. तो मला म्हणायचा की काही काही गोष्टी ना मला बोलून सांगायच्या, त्याला लेक्चरर व्हायचं होतं पुढे, त्याच्यामुळे मला कोणासमोर तरी बोलायचं आहे आणि तुझं इंग्लिश खूप चांगलं आहे तर मी तुला समजावून सांगतो. मला ऐकायचं नाही. माझं MSc आहे आणि मला इंग्लिशचा काय, मला या लिटरेचरमध्ये इंटरेस्ट नाही असं म्हणून त्याला म्हटलं. शेवटी मी स्वतःहून त्याला फोन केला, बाबा रे मी BA ॲडिशनल लिटरेचर केलं आणि आता MA इंग्लिश लिटरेचर करते, तुझी क्षणोक्षणी आठवण येते मला. मग गृहीत धरलं होतं ना की येतो जातो, स्वतःहून कोणी सांगतं ना लक्षात नाही येत. आणि मला पाहिजे म्हटलं मग वाईट वाटतं. असं तर आपलं जीवन आहे. कितीतरी गोष्टी हातातून सुटून जातात तेव्हा लक्षात येतं, अरे हे करायला पाहिजे होतं. मग काय आपण जिवंत तरी होतो का असं म्हणायला पाहिजे ना. असं त्याच्या अस्तित्वाची जाणीवच नव्हती आपल्या, की फरक प्रत्यक्षात काय घडणार आहे जाणीव नाही. सगळ्या गोष्टी गृहीत धरल्या. वडील काय गृहीत, नवरा काय गृहीत, मुलगा काय गृहीत, फक्त मला काही समजतच नाही असं. आता प्रत्येक गोष्ट आहे, मुलगा आहे, नवरा आहे, समाज आहे, शिक्षण आहे, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आणि सगळ्यांना स्वतःची संधी आहे. ही बुद्धी माझी निश्चयात्मका झाली, ती सत्य मानावी म्हणतात. आता हे जे समजलं आहे ना ते सत्य मानावं असं समर्थांची. मोठे मोठे बुद्धी से, मोठे मोठे अकल से अगर हम ऐसा सोचेंगे तो असंच वाटेल की ह्या सगळ्या गोष्टी सत्य हे आहे की मला जाणवलं. हा ग्रंथ आहे हे मला जाणवलं, समर्थ माझे सद्गुरू आहेत हे मला जाणवलं. या सगळ्या जाणवल्याबरोबर माझ्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. म्हणजेच त्या बुद्धीला स्थिर केल्याशिवाय त्या गोट्यामध्ये प्राणप्रतिष्ठा होत नाही. आणि प्राणप्रतिष्ठा होणे म्हणजेच मला वाटणे. जसं आपण माऊलींच्या तिकडे जातो म्हटलं संजीवन सोहळ्याच्या दिवशी, माझ्या मनात भरून आलं की माऊलींचा आशीर्वाद पाहिजे. भरलेल्या अंतःकरणांनी गेल्यावर माऊली इथे बसले तरी आशीर्वाद देतील, तिथे जाण्याची सुद्धा गरज नाही, एवढी सोय भगवंतांनी करून ठेवलेली आहे. आणि गेल्यावर तर प्रश्नच ते बांधच फुटेल सगळ्यांचा, की ज्या ठिकाणी खरंच भरून आलं असेल आणि त्यावेळी जर खरंच मिलन झालं मनाचं तर त्या ठिकाणी बांधच फुटेल सगळ्यांचा. मग ह्या गोष्टी इथे बसून सुद्धा होऊ शकतात. म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागण्यापेक्षा सोन्याचाच देव आहे आणि चांदीचाच देव आहे आणि आमच्या घरी हेच व्रत वैकल्य आहे आणि आमचा देव असा आहे, आमचा देव तसा आहे. भांडण झालं, वाईट वाटलं की देवामध्ये सत्वच नाही आहे. फार अपराध करतो आपण. याची जाणीव होणे म्हणजे त्यांनी म्हटलं ती सत्यसृष्टी जाणावी. एकदा का जाणीव झाली की ते सत्यसृष्टी म्हणून सृष्टी नाशिवंत. म्हणून जे निघून गेलं ते आपल्या हाती सापडत नाही तर नाशिवंत आहे ते गोष्टी सगळ्या. जाणती संत महंत, ह्या गोष्टी संत आणि महंत जाणतात. सगुणी भजावे निश्चित, निश्चया लागी श्रीराम. म्हणून सगुणाची उपासना करे. रामाचं स्तोत्र म्हटलं आपण, जे म्हणतो शेवटी रामस्तुती ब्रह्मदेवानी केलेली स्तुती आहे. ब्रह्मदेवांनी रामाची केलेली स्तुती आपण जी शेवटी म्हणतो, म्हणत असताना किती आनंद होतो. 3 वर्षाचं लेकरूसुद्धा म्हणतं आजी ते म्हण बरं किती गोड आहे. म्हणजे त्याला कोणी माहिती आहे का राम काय आहे आणि ते कोणी लिहिलं आहे, ते ब्रह्मानी लिहिलं आहे का रामासाठी लिहिलं, काहीच नाही. राम कोण आहे हेच तर त्याला माहीत नाही. त्याला तो किती लहान आहे अजून, पण तो म्हणतो आजी ते फार गोड आहे. मग असं म्हणतो म्हणजे तो गोडवा हा मुळातच आहे ना त्याच्यामध्ये. मग ती मग ते सगुणी भजन जे होतं ना ते भजन सगुणातलं. मग सगुणालाही महत्त्व आहे.
समर्थांनी म्हटलं स्वतः कट्टर होते उपासना करणारे. देवाचं व्रत वैकल्य इतके करतात, अजूनही मठामध्ये तसंच सगळं चालू आहे. प्रत्येक पद्धतीने सज्जनगडची परंपरा पण कशी चालू आहे बघा ना. ज्या ज्या ठिकाणी परंपरा चालू आहे, पण जो माणूस त्या परंपरेमध्ये अडकला ना, त्याबद्दल समर्थ म्हणतात करावं पण अडकू नये. नंतर सगुणाचे निआधारे. आता समर्थ आले मूळ मुद्द्यावर की सगुणाचे निआधारे. याचा आधार घ्या फक्त. जसा शरीराचा आधार घ्यायचा. शरीराचा आधार घ्यायचा की नाही. शरीरच नसलं तर मी आत्म्याला कशी ओळखीन. त्याच्यामुळे शरीराचा आधार घ्यायचा आणि आत्म्यापर्यंत जायचं. आत्मा काय म्हणतो आहे. आपल्याशी संवाद होऊ नाही शकत. आपल्याशी होऊ नाही शकत ना लोकांशी कसा होईल संवाद. जो स्वतःशी संवाद नाही करू शकत. आपुलाची वादा आपण, अशी केवढी मोठी ओळ आहे. मोगरा फुलला. आपला संवाद आपल्याशी झाल्याशिवाय लोकांशी कसा होईल खरा. आपल्याशी झाल्यावर लोकांशी सुद्धा खरा होतो. मग ते म्हणतात सगुणाचे नि आधारे. माझ्या या देहाच्या आधाराने, भक्तांनी देहाच्या आधाराने, हा देह म्हणजे आधार आहे. अरे देह नसला तर मी कसा भगवंतापर्यंत पोहोचेन. कसे हे डोळे त्याला बघतील. शबरी मातेने कसं बघितलं भगवंतांना इतक्या वर्षांनी. नुसते डोळ्याची खाचर राहिलेली. आणि जेव्हा समोर उभे राहिले राम, काय झाली असेल अवस्था. पण डोळे होते म्हणून ना. देह होता म्हणून. देह गेल्यावर राम आले असते तर तिला काय कळलं असतं. जे देहाचा आधार घेतला ना डोळ्यांचा, आणि त्या डोळ्यांनी रामचंद्रांना बघितलं आहे. म्हणजे आम्हाला देहाचा काळजी घेणं खूप आवश्यक आहे. देह ताजंतवाना ठेवला पाहिजे. सतत आपल्या चांगल्या विचारांनी असं राहिलं पाहिजे, फ्रेश ताजंतवानं. म्हणजे त्या सगुणाच्या आधाराने, ह्या सगुणाच्या आधाराने निर्गुण पाविजे निर्धारे. हे जे सगुणाचा आधार घ्यायचा आहे देहाचा. अतिशय सुंदर शरीर, सशक्त शरीर, व्यायामाचं समर्थांनी केलेलं आहे. सतत सूर्यनमस्कार, दंड बैठका आणि ब्रह्ममुहूर्ताला उठणं, जप तप सगळं करायचं. कशासाठी करायचं पण. त्या देहामध्ये अडकायचं नाही आहे. त्या देहानी रामाला बघायचं आहे आणि त्या रामातून निर्गुण राम बघायचा. आत्मारामातून निर्गुण रामाकडे जायचं आहे. अशी ही जी व्यवस्था केली. निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे. हे सगळे सारासार विचार फक्त संत संघांनीच होऊ शकतात. हा अनुभव तर आपणही घेतो की संत भेटल्यानंतर हा जो अनुभव मिळतो, त्या अनुभव फक्त संत देत असतात. आणि संतांजवळ जावंच वाटत नाही. वाल्मिकींना इतकं पाप तिथं राम शब्द उच्चारू शकत नव्हता. कोणाची हिंमत आहे राम शब्द उच्चारायची पापी माणसाची सांगा. जो पापाने भरलेला आहे, ज्याचं मागच्या जन्मीचं पाप आहे, याही जन्मीचं पाप आहे, ते सगळेजण रामांना शिव्या देतील, देवांना शिव्या देतात. आणि ते राम शब्द उच्चारूच शकत नाही. भूतक येतं. ज्यांच्या अंगामध्ये असुरी संपत्ती आहे ते लोक रामाचं नाव घेऊ शकत नाही, देवाचं नाव घेऊ शकत नाही, सत्संगात जाऊ शकत नाही. हिंमतच नाही त्यांची होत. पण त्यांनी मरा म्हटलं. संत किती गोड असतात. संत इतके गोड असतात. बाबा रे, तुला जर स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल, तू जसं म्हणशील तसं म्हण, पण माझ्या आशीर्वादाने म्हण. मग त्यांनी मरा वाईट वृत्ती होती ना लोकांना मारण्याची. मरा करता राम 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 राम. कधी आलं समजलं नाही. मरा करता रामापर्यंत नेलाय. आणि रामापर्यंत नेलं नाही, मग ते स्वतः काय झालेत, वाल्मिकी ऋषी झालेत. मग हे कुणाच्यामुळे झालं. त्यांना जाणवलं आत्तापर्यंत किती वाईट काम केलं, आता वाईट कामाचा भागीदार माझ्या कोणी नाही असं त्यांना समजल्याबरोबर त्यांनी चांगल्या कामाला सुरुवात केली. चांगल्या कामाला नाही, बुद्धीला सांगितलं त्यांनी आपल्याला काहीच करायचं नाही. आता फक्त वाल्मिकींनी सांगितलं, नारदांनी जे सांगितलं तेवढं ऐकायचं, याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. कारण खूप झाला होता पापाचा घडा आणि त्यांच्या अतिशय पूर्वसुकृतांनी भरून आलं असेल सगळं. आणि त्यांनी मरा जप करताना किती वर्षांनी नारद आले. नारद तर विसरून पण गेले होते, असा शिष्य मिळाला आहे. नारद विसरून गेले आणि त्यांना राम 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 ऐकू आल्यावर लक्षात आलं, अरे आपण त्याला सांगितलं होतं तो तिथेच बसला आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे श्रीराम. आता असो हे बहुत. आता खूप समजावून सांगितलं म्हणतात समर्थ. म्हणतात खूप झालं आता सृष्टिकथनावर बोलणं. मला जे जे वाटतंय ना ते सगळं सांगितलं म्हणतात. आता वेगवेगळ्या कल्पना तुम्ही तुमच्या मनातून काढून, आणि त्यांनी सांगितलं त्याच्या 10 पट जास्त मी बडबड केली. कारण आपले स्वतःचे अनुभव पण बोलतो ना आपण. आत्मनिरीक्षणात्मक आत्मपरीक्षणात्मक बोलणं असल्यामुळे आपणही त्याच्यावरती जोर दिला. म्हणजे त्यांनी किती दिवसात लिहिलं, आपण किती दिवसांपासून चालूच आहे. मग इतकं सांगितलं म्हणतात. आता झाले बहुत.
संत संगे कळे नेमस्त. पण इतकं सांगितल्यावर सुद्धा पुन्हा जा, सद्गुरूंना नमस्कार करा आणि हे सगळं मला समजू द्या म्हणा. तुझ्या दासबोधासी मला स्वामी मला समजू द्या, हे सगळं तुम्ही जे सांगताय ना आवडलं खूप, समजू द्या, बुद्धीला पटू द्या आणि पटल्यानंतर त्याच्याप्रमाणे माझं वागणं झालं पाहिजे. नंतर एरवी चित्त दुष्टित संशयी पडे, असं जर केलं नाही ना तर नुसते संशय येतील. मी असं लिहून ठेवलं, असं कसं लिहितात समर्थ, देवाला महत्त्व नाही, पूजेला महत्त्व नाही, म्हणजे नाही नाही प्रकारचे विचार येतील. एखाद्याने जर वरून वरून वाचताना आपण दासबोध ऐकला ते म्हणजे असं कसं सांगितलं समर्थांनी, जे थोडकं ऐकून कोणी काही मत करतं, मग हा विषय वाढत जाईल, हा संशय वाढेल, फक्त काही फायदा होत नाही. आणि मी फायद्यासाठी बोलतो आहे ना. तव शिष्य आक्षेपिले सृष्टी मिथ्या ऐसे कळले, परी ते अवघे नाथिले तरी दिसते का. तव शिष्य आक्षेपिले सृष्टी मिथ्या ऐसे कळले, परी हे अवघे नाथिले तरी दिसते का. हे सगळं जरी मी सोडलं, आता माझ्या यांनी जरी सगळ्या शिष्यांनी आक्षेप घेतला, शिष्यांनी आक्षेप घेतल्यानंतर दिसतंय का आता तुम्हाला, हा प्रश्न विचारतात आहे. एक तर ते सृष्टी दिसते का, किंवा आपण जे सृष्टीचं म्हटलं दुःख निवृत्ती झाली पण आनंद प्राप्ती झाली नाही ना अजून. दुःख निवृत्ती होणंच तर सोपं नाही. आधी दुःखाची निवृत्तीच तर कठीण आहे, खूप कठीण आहे. दुःख निवृत्ती होत नाही लवकर. हे माझं दुःख, ते माझं दुःख, हे याच्यापेक्षा मला कमी, त्याच्यापेक्षा माझं कमी, हे तर मला मिळालंच नाही, हे जी सगळी दुःखाची जी हो हो हा थांबा, हा 3 ओव्या वाचते आणि थांबते. दृश्य पश्यक प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्तेची वाटते, यासी काय करावे ते सांगा स्वामी श्रीराम. याचे प्रत्युत्तर भले पुढले समासी बोलिले, श्रोता श्रवण केले पाहिजे पुढे श्रीराम. एवं सृष्टी मिथ्या जाणो निरक्षावे सगुण, ऐसी ही अनुभवाची खुण अनुभव जाणती श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरे बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनांचा, ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सोडाले, सहजची अनिर्वाच्य झाले, बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक खुणैसी बाणावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे निसाभिमानी कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध, श्रवणद्वारे गीता शोध, मनन करत्यास विशद, परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोषे समज, साधके करावे सावकाश, विवरता विशेष विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन, येथे प्रत्ययाच कारण प्रत्ययो पहावा श्रीराम. देहे तव 5 भूतांचा, करता आत्मा तेथीचा, आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरुनी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्वची काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला, तत्व समुदाय उडाला, तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी विचाराची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे, जगदीश्वरी अनुक्रमे सकल केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. वंदे देवं विष्णुमशेष स्थिति हेतुं, त्वामध्यात्म ज्ञान बिरंतर हृदिभाव्यं. हे आहे यद्वंद्वविहीनं परमेकं, सत्ता मात्रं सर्वरदुष्टं ऋषिरूपं. प्राणापानौ निश्चय बुद्ध्या रुधिरुद्ध्वा, चित्वा सर्वसंशयबन्धं विषयौवान्. पश्यन्ति शम्यं गतमोहा यतयस्तं, वन्दे रामं रत्नकिरीटं रविभासं. मायातीतं माधवमाद्यं जगदादि, मानातीतं मोहविनाशं मुनिवन्द्यं. योगिद्धेयं योगविधानं परिपूर्णं, वन्दे रामं रञ्जितलोकं रमणीयं. भावाभावप्रत्ययहीनं भवमुख्यै, योगासक्तेर्र्चितपादाम्बुजयुग्मं. नित्यं शुद्धं बुद्धिमनन्तं प्रणवाख्यं, वन्दे रामं शेषासुरधावम्.
त्वामद्यन्तं लोकततीनां परमीशं लोकानां नवलौकिकमानैरुदिगम्यं भक्तिश्रद्धाभावसमेतैर्भजनीयं वन्दे रामं सुन्दरमिन्दीवरनीलं को वा ज्ञातुं त्वामतिमानं गतमानं मानासक्तो माधवशक्तो मुनिमान्यं वृन्दारण्ये वन्दितवृन्दाकरवृन्दं वन्दे रामं भवमुखवन्द्यं सुखगन्धं नानाशास्त्रैर्वेदकदम्बैर्प्रतिपाद्यं नित्यानन्दं निर्विषयज्ञानमनादिं मत्सेवार्थं मानुषभावं प्रतिपन्नं वन्दे रामं मरकतवर्णं मथुरेशं श्रद्धायुक्तो यः पठति इमं स्तवमाद्यं ब्राह्मं ब्रह्मज्ञानविधानं भूमिमर्त्य रामं श्यामं कामिदकामप्रदमीशं ध्यात्वा पातकजालैर्विहत स्यात् सीताकांतस्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ वर्जन भव बीजाचे अर्जन सुख संपत्तीचे तर्जन यमदूताचे राम गर्जन बोला राम 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 बोला राम 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 बोला राम 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 आवाहनं न जानामि तवार्चन पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर जय जय।